स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। चला पाहू सविस्तर घडामोडी। प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम शाळेचा शोध घेत असतात आणि म्हणूनच संजीवनचे माजी विद्यार्थी आपल्या मुलांसाठी सुद्धा संजीवनचीच निवड करतात। 100 एकर परिसरात विस्तारलेले क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील 25 वर्षांचा यशस्वी अनुभव असलेले देशातील अग्रगण्य निवासी ज्ञान संकुल संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स पन्हाळा। फक्त शाळेत नाही, आता संजीवनला जायचं। रेमडेसिवीरचा काळा बाजार कसा रोखणार असा जिल्हा परिषदेने सवाल उपस्थित केला आहे। रेमडेसिवीर इंजेक्शन औषध भांडारातून मिळत होते, ते प्रशासनाने बंद करून डॉक्टरांनी उपलब्ध करून द्यावे असे सांगितले। आता जर या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू झाला तर तो कोण रोखणार, असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी विचारला। आज झालेल्या स्थायी समितीमध्ये सदस्यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली। शिक्षक दिन विशेष तंत्रज्ञानाने अध्यापन बनले प्रभावी। कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण ही विद्यार्थ्यांची गरज बनली आहे। व्हर्च्युअल क्लासरूम, रोबो टीचर, विविध प्रकारचे ॲप्स, ज्ञानवर्धक संकेतस्थळे यामुळे विद्यार्थी स्वयंअध्ययन करतात। मात्र शिक्षणातील शिक्षकांचे महत्त्व आजही तितकेच आहे। विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या शिक्षकांना पर्याय नसला तरी विकसित होणारे शैक्षणिक तंत्रज्ञान ही शिक्षणाची उंची वाढविणारे आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या हजारांवर कोरोना बाधितांची संख्या आढळून येत आहे। अशा परिस्थितीत दररोज सुमारे 150 ते 200 लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते। तर या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील त्यांच्या मदतीला धावून आले आहेत। यासाठी आज खुद्द पालकमंत्री सतेज पाटील यांनी धावाधाव करून थेट मुंबई ठाणे परिसरातील मुरबाड येथून ऑक्सिजन टँकरची व्यवस्था केली आहे। त्यासाठी आवश्यक ऑक्सिजनची वाहतूक करणारा टँकर उपलब्ध नसल्यामुळे प्रयत्नांवर मर्यादा येत आहे। फ्लॅट तसेच प्लॉट खरेदी विक्री व्यवहाराला गती मिळावी यासाठी शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केली आहे। मात्र कालपासून सुरू झालेला पितृ पंधरवडा आणि नंतरचा अधिक महिना यामुळे व्यवहारांना पुन्हा ब्रेक लागणार आहे। पितृ पंधरवडा तसेच अधिक मासात शुभ कार्य करायचे नाही असा समज आहे। बदली कुठे अपेक्षित आहे याचा अग्रक्रम विचारात घेऊन जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याने सध्या पोलीस प्रशासनात उत्साहाचे वातावरण आहे। पोलीस कर्मचाऱ्यांची प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रिया पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या उपस्थितीत सायंकाळपर्यंत सुरू होती। मात्र सुमारे 350हून अधिक पोलिसांच्या बदल्या झाल्या। शिवसेनेचे मुखपत्र सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून विरोधकांवर आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। TV9चे मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर आणि पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनाचा बळी ठरल्याचं सांगत सामनात नाराजी व्यक्त करण्यात आली। असं असलं तरी यात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा रोख न ठेवता स्थानिक पातळीवरील आरोग्य यंत्रणा आणि विरोधकांनाच अधिक लक्ष करण्यात आलं आहे। नव्या प्रतिबंधित अध्यादेशावरून शहरातील काही भागात पुन्हा लॉकडाऊन होण्याची अफवा पसरली होती। असे कोणतेही आदेश देण्यात आले नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले। महापालिकेने नव्या प्रतिबंधित क्षेत्राचा समावेश करून आणि ज्या ठिकाणी आता कोरोनाचे रुग्ण नाहीत ते क्षेत्र वगळून नव्या 74 प्रतिबंधित क्षेत्रांची यादी गुरुवारी जाहीर केली। कोरोना बाधितांसाठी उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील असुविधांबाबत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली। पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेवर कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, याविषयी पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान शहराची गरज ओळखून 6 कार्डियक ॲम्ब्युलन्स पुढील 3 दिवसांत उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दिवंगत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी शिवसेनेने उपनेतेपद सध्या शंकरराव खडाक यांना बहाल केले आहे। मात्र नव्यानेच पदभार स्वीकारलेले उपनेते गडाख यांना आज नगर शहरातील गटातटाच्या राजकारणाला सामोरे जावे लागले। नगर शहरातील नेतृत्वाची जबाबदारी कुणाची हा कळीचा मुद्दा अजून निकाली निघालेला नाही। 50 गुणांच्या परीक्षेसाठी 1 तास वेळ। अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण माहिती। अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत कुलगुरू समितीने दिलेल्या अहवालानंतर आणि राज्यपाल कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर
उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठाच्या कुलगुरूंना शासन परिपत्रक पाठविण्यात आले आहेत। आजचे न्यूज बुलेटिन येथेच संपले। पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24।